प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। आज तुम्ही आणि मी जो एकमेकांशी संवाद साधत आहोत, आज जे आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत, ते केवळ आणि केवळ आमच्या भारतीय लष्करामुळे, आमच्या मिलिटरीमुळे, आमच्या भारतीय सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत। त्यामुळे सर्वात प्रथम आमच्या भारतीय लष्कराला, सैनिकांना मानाचा सॅल्यूट करतो। मित्रांनो, आमच्या मिलिटरीने, आमच्या लष्कराने गेल्या 3 दिवसामध्ये जे काही कमवलं त्याला खरोखर तोड नाही। आतंकवाद्यांना पोचणारा देश, मग तो पाकिस्तान का असेना, त्यांना जन्माची अद्दल घडेल अशा पद्धतीची कारवाई भारतीय लष्करानं, भारतीय सैनिकांनी अत्यंत संयतपणे केलेली आहे। त्या भारतीय लष्कराचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूया, कारण यांच्यामुळेच आज आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत। परंतु आमच्या भारतीय लष्कराने जे या 3 दिवसामध्ये कमावलं, प्राणाची बलिदान देत आमचे काही जवान त्याच्यामध्ये शहीद झाले, त्या जवानांनी प्राणाचं बलिदान देत जे काही कमवलं, त्या आमच्या इथल्या भारतीय मीडियामुळे, काही तथाकथित, काही सन्माननीय अपवाद जर आपण वगळले तर काही तथाकथित मीडियामुळे हास्यास्पद होतंय की काय अशी भीती निर्माण होते। मित्रांनो, या मीडियाला जणू काही क्रिकेटची मॅच सुरू आहे, एखाद्या मैदानामध्ये क्रिकेटची लाईव्ह मॅच सुरू आहे, त्या ठिकाणी आता यांनी चौका मारला, आता तो बाउंड्रीला चेंडू गेला, आता हे झालं ते झालं, त्या पद्धतीनं कॉमेंट्री सुरू होती की काय या युद्धाची आज संदर्भातली। अशाच पद्धतीनं हे काही तथाकथित पत्रकार, ज्यांना समाज भान राहिलेलं नाही, त्यांना देशाच्या हिताचं भान राहिलेलं नाही, असे पत्रकार किंचाळत होते, अक्षरशः बोंबलत होते। आता तुम्ही माझ्या स्क्रीनवरती बातमी पाहू शकता। काय ही बातमी? त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की भारत ने अभी इस्लामाबाद पे कब्जा कर लिया। अरे, लष्कराकडून अधिकृत माहिती तर आम्हाला येऊ दे। लष्करानं 2 दिवसाआधी आमच्या सोफिया कुरेशी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांची पत्रकार परिषद झाली। अतिशय संयत शब्दात त्यांनी आम्हाला माहिती दिली, सगळी माहिती आम्हाला दिली, जेवढी द्यायची तेवढी माहिती आम्हाला भारतीयांना त्यांनी दिली। त्यानंतर आज पुन्हा कुरेशी मॅडम यांची पत्रकार परिषद झाली। अतिशय शब्द तोलून मापून आणि योग्य त्या शब्दांचा वापर करून आपल्या शब्दांमुळे धसा माव होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेत सोफिया कुरेशी यांनी माहिती देशवासियांना दिली। कुठं आक्रस्ताळेपणा नव्हता, कुठंही बडेजाव नव्हता, जे घडलं ते सांगितलं, देशवासियांपासून काही लपवण्याचा प्रयत्न केला नाही। जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी सांगितली। परंतु आमच्या या इथल्या मीडियानं, ज्याला उथळ पाण्याला खळखळाट फार आपण जे म्हणतो, त्या मीडियानं मात्र हद्दपार केली। अशा पद्धतीच्या बातम्या, अतिरंजित बातम्या देणं थांबवलं पाहिजे, कारण जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नष्ट झालं पाहिजे ही तमाम भारतीयांची इच्छा आहे। आणि ती इच्छा आमचं भारतीय लष्कर एक ना एक दिवस पूर्णत्वाला नेईल याबद्दल आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। परंतु आमच्या भारतीय लष्कराकडून जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मीडियानं कोणत्याही प्रकारे अशा बातम्या देऊ नये की जेणेकरून मीडियावरला विश्वास लोकांचा निघून जाईल। मीडियानं संयतपणे आणि जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। वास्तविक पाहता युद्धाचे लाईव्ह प्रक्षेपण करायला केंद्राने मनाई केलेली असताना देखील करत आहे। देशभक्ती, या देशामधला प्रत्येक भारतीय नागरिक हा देशभक्त आहे आणि कुणाच्याही देशभक्तीवरती आपण शंका घेऊ शकत नाही। आज एक गोष्ट मात्र एक नक्की झालेली आहे की कालपर्यंत आम्ही जातीमध्ये भांडणार आहे, धर्माच्या विरुद्ध आम्ही भांडणार आहे। आज भारतीय नागरिक म्हणून आम्ही सगळं एक झालेलो आहोत। हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, शीख असो की बौद्ध असो की जैन असो,
आम्ही सगळे भाऊ भाऊ भारतीय म्हणून आम्ही एक झालेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो मंत्र दिला होता, मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतःही भारतीय, हा मंत्र आज खऱ्या अर्थानं संपूर्ण देशामध्ये आचरणात आलेला आणि अंमलात आलेला आपण पाहतोय. मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतःही भारतीय, हे प्रत्येक भारतीयानं आजच्या ह्या काळामध्ये संकट काळामध्ये दाखवून दिलं. भारत ही लढाई जिंकणार. आतंकवाद्यांच्या विरोधात जे भारताने जंग पुकारलेला आहे, जो एल्गार पुकारलेला आहे, त्यामध्ये आमचा भारत जिंकणार याच्याबद्दल आमच्या मनात कोणत्याही प्रकारची खात्री नाही. परंतु आमची हानी होता कामा नये, आमच्या सैनिकांची कोणत्याही प्रकारची हानी होता कामा नये, याची आम्ही महामंगल कामना व्यक्त करतो. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.